भारतात अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी एक आहे गुढीपाडवा. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते. हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो. हा प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. हा सण साजरा करण्याचे मागे अनेक कथा आहेत. असे म्हटले जाते की या दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. या दिवशी सर्वजण सकाळी उठून अंघोळ करतात, पारंपरिक पद्धतीने कपडे वस्त्र परिधान करतात, घरापुढे रांगोळी काढतात, दारासमोर गुढी उभारतात. गुढी म्हणजे तांब्याच्या लोट्यावर स्वास्तिक बनवून रेशमी कपडा टाकला जातो. गुढीला विजयाचे प्रतीक मानले जाते. हा सण आपल्याला आयुष्याची सुरुवात नव्या उत्साहाने व आनंदाने करण्याचा संदेश आणि प्रेरणा देतात. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नूतन वर्षाच्या पण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हाय, हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असेल अशी मी आशा करते. आज गुढीपाडवा, तर गुढीपाडवा आहे ना, त्याच्यामुळे ना सकाळी लवकर उठून आहे ना मी काही कामं आवरून घेतले, कारण की ह्या वेळेस आहे ना अमावस्याच होती. त्याच्यामुळे ना म्हटले चल आपण आहे ना पहिले कामं पूर्ण करून घ्यावा, मग नंतरून ज्या मुहूर्तावर आहे त्याच मुहूर्तावर गुढी उभारावा. म्हणून आहे मी पहिले ना बाकीचे कामं उरकून घेतले आंघोळीच्या आधी. नंतरून मला गुढीसाठी जे सामान लागणार होतं ते सर्व मी एकत्र गोळा करून घेतलं, कारण की हा राहण्यासाठी ना मला काल काही वेळ भेटला नाही, कारण की कामाच्या वेळेस इतकं बिझी होती आणि त्याच्यामुळे वेळ काही भेटला नाही. मग इथं थोडीशी फुलं होतं तेच घेतली. त्याच्यासाठी ना मी गुढी उभारण्यासाठी पहिले काठी ना एकदम स्वच्छ धुवून घेते आणि साडीचं वस्त्र बनवले, म्हणजे साडी ना त्याला साडीला पूर्ण साडीला मिऱ्या घालून घेते आणि मग ती ना काठीला बांधणार आहे. हे बघा काठीला ना व्यवस्थित बांधून घेतली ही साडी, कारण मामा हे पण नव्हते, हे ना दूध घालायला गेलेले होते, फक्त मामाच होते घरात. मग मीच सर्व तयारी करून घेतली, कारण की चला एक कोणी नसलं तर मग सगळं आपल्यालाच करावं लागतं. मग आत्या स्वयंपाक करत होत्या, मग म्हटली चल मी ना गुढीची तयारी करते, काय लागतं ते मामांनी मला आणून दिलं आणि मी गुढी पण उभारून म्हणजे मामांना मदत केली. मामांनी जसं सांगितलं तसंच मी करत होती. हे बघा लिंबाचा पाला पण मामांनी आणलेला होता, तो पण बांधून घेतला. खूप सारा लिंबाचा पाला आणलेला होता मामांनी. लिंबाचा पाला आणि फुलं एकत्र करून मामाने व्यवस्थित बांधून घेतलेलं आहे. आमचं ना गुढी उभं राहायचं म्हणजे उभी करायचं काम चालू होतं आणि इतका स्वामी रडत होता ना, त्याला पण शांत करायचं होतं. मग मामा तिकडे त्याला घेऊन गेले. मग मी बाकीचं आवरलं. हे बघा कलशाला ना 8 ठिकाणी ना अशा रेषा ओढून घेतलेल्या आहे. स्वस्तिक पण काढतात आणि रेषा ओढून आणि त्याच्यावर हळदी कुंकू लावलं तरी चालतं. पण मी ना सर्व रेषा ओढून घेतल्या होत्या. कुंकू ना ओलं करून घेतलं होतं आणि मग रेषा ओढून त्याच्यावर आहे ना हळद लावून घेतली. ती खरंच आहे ना सणासुदीला आहे ना खूप छान वाटतं. घरात म्हणजे कोणताही सण असला का घरात आहे ना पूर्ण वातावरण एकदम फ्रेश असतं. आणि नेमकं आहे ना यांना कधीच सणाला कधीच वेळ भेटत नाही, कारण की सण घरात असला का ते नेहमी बाहेरच असतात. काल अमावस्या होता त्याच्यामुळे ना ते कुबेरला गेलेले होते आणि मग त्याच्यामुळे त्यांना दूध घालायला पण आज जायला खूप उशीर झाला. ते रात्री 2 वाजता आले होते. मग मामानी आम्ही दोघांनी मिळूनच गुढी उभारली आणि आत्या पण घरात होत्या. आत्या पण बाहेर नाही आल्या. मग आम्ही दोघांनी आणि आरू असं तिघांनी मिळून आम्ही गुढी उभी केली. आणि स्वामी पण लय त्रास देत होता. मग पहिले गुढी उभारून घेतली, मग नंतरून रांगोळी काढली. जसं मला वेळ भेटेल ना, म्हणजे जसं जमेल ना तशी मी करीत होती, कारण की स्वामीची ना तब्येत बिघडली होती ना, त्याच्यामुळे ना मग मला ना तो काहीच करून देत नाही. तो मला असं वाटलं नेहमीच काय म्हणते का स्वामी काहीच करून देत नाही. खरंच तो अक्षरशः काही करून देत नाही. सकाळी मी 6 वाजता उठली होती तर तो पण माझ्या मागे 6 वाजता उठलेला होता. तो झोपत पण नाही, त्याला झोप पण आली होती खूप. पण आता गुढी पण उभारायची होती. त्याच्यामुळे ना म्हटलं चल पहिले ना आपलं सर्व आवरून घेऊ. रांगोळी काढल्यानंतर नेहमी रांगोळीवर आहे ना हळदी कुंकू व्हायचं आहे. रांगोळी ना खूप शुभचिन्ह आहे खरं तर. आणि गुढी उभी केल्यानंतरून त्याच्यावर हळदी कुंकू आणि मस्त गुढीची पूजा करून घेतली मी व्यवस्थित. आणि खरंच छान वाटतं, एकदम प्रसन्न वातावरण असतं घरात पण. मग तर मी त्यांना खूप मिस करत होते, कारण की प्रत्येक सणाला ते कधीच नसतात. त्याचंच मला कधी कधी खंत वाटतं का म्हणजे लक्ष्मीपूजन असो का काही असो ते पण त्यावेळेस पण नसतात, कारण की त्यांना त्यावेळेस दुधाचा टाईम असतो, ते निघून जातात. नंतर गुढी उभी केल्यानंतर मग आरूनी ना व्यवस्थित देवांची आंघोळ वगैरे घातली, कारण की ते पण बाकी होतं. मग आरूला म्हटले तूच आंघोळ वगैरे घाल आणि मग मग मला पण दुधाचे दुसरं कामं बाकी होते ते पण करायचे होते. म्हटले चल तिने आंघोळ घालेपर्यंत ना मी माझे दुसरे कामं आवरून घेतलं. मुलींचा ना खरंच असा फायदा असतो, कारण की ते आहे ना काही छोटे मोठे कामं राहिले का ते करून घेताना. आरूनी देवपूजा पण खरंच खूप छान केलेली होती. तिला जमल ना तशी ती करत असते, म्हणजे तिला सांगितल्यावर थोडा वेळ लावते पण करते. म्हणजे असंच करून करून आहे ना त्या पण शिकतात, जेणेकरून म्हणजे त्यांना पण सवय पडते. दुसरं काही नसतं, म्हणजे त्यांना सवय झाली
गेली का मग ते आपोआप हळूहळू सर्व गोष्टी शिकतात. तिने जाऊन फुलं पण आणली होती शेजारच्या मावशींकडून. तिने स्वतः गेली, स्वतः फुलं वगैरे सर्व घेऊन आली आणि मस्त देवपूजा पण केलेली आहे. कोणताही सण असला का सकाळी-सकाळी ना खूप धावपळ असते, कारण की पुरणपोळीचा स्वयंपाक असो सणाला, त्याच्यामुळे ना खाणं कमी असतं, पुरणपोळीचं पण काम खूप असतं. पण त्याच्यामुळे अजून कामाचा जास्त लोड पडतो आणि इकडं बघा आत्याने स्वयंपाक करून घेतला होता. मी फक्त भजी आणि पापड्या तळल्या होत्या. त्याच्याव्यतिरिक्त मी काहीच केलेलं नव्हतं, कारण की मला दुसरं पण काम होतं आणि स्वामीने खरंच इतका त्रास देत होता ना, बासरे बसताना इकडं बघा आत्याचं मस्त पोळ्या म्हणजे पुरण पण तयार झालेलं होतं. तिने सार, पुरण वगैरे सर्व करून ठेवलेलं होतं आणि पोळ्या पण केल्या होत्या नंतर. आणि हे बघा स्वामीचं कसं चालवतो, म्हणतो भांडे पण घासू नको तू, त्याचं चालवतो तू मलाच घेणे इकडं बघा. आणि नेहमी भजे करताना ना म्हणजे भज्यांचं पीठ कालवल्यानंतर ना त्याच्यात उकळीचं तेल टाकायचं आणि तेल टाकलं हाताने नाही कालवायचं, ज्या नाहीतर आहे ना हाताला चटके बसतील. त्याच्यामुळे ना मी चमच्याने व्यवस्थित हालून घेतलं होतं. आणि तेल टाकल्यामुळे ना भजे पण एकदम छान आणि क्रिस्पी होतात. त्याच्यामुळे तुम्ही पण कधी ना भजे करताना ना त्याच्यात उकळीचं तेल टाकत जा, पण कधी पण चुकूनही त्याच्यात लगेच हात घालू नका, चमच्याने हलवून घ्या पहिल्यांदा. हे भजे पण झालेले होते माझे. आणि आज आहे ना पाडव्यामुळे ना आज उपास करू पण जेवायला होते. मग त्यांना पण जेवायला बोलवलं होतं. ते पण येऊन बसलेले होते. माझे भजे पण बाकी होते. सर्व स्वयंपाक केल्यानंतर गरम करता येतो, पण भजे काही करता येत नाही. त्याच्यामुळे ना मी सगळ्यात शेवट भजे करायचे ठेवलेले होते आणि बघा ताटं पण लगेच करून घेते. आणि हे यांना पण ते पण आल्या ना लगेच झोपून घेतलं, कारण की ते रात्रीचे खूप उशीर आल्यामुळे ना दमलेले होते. मग त्यांना पण लगेच उठवून आणि त्यांना पण जेवायला दिलं. हा टायमिंग जवळजवळ 11:30-12चा होता. तरी पण सर्व आवरून येणं एवढ्या टायमात आहे ना स्वयंपाक पण झालेला होता. म्हणजे घरात आहे ना मोठा माणूस असला ना खरंच फायदा असतो. नाहीतर काही काहींना मोठा माणूस नको वाटतं, पण खरंच मला तरी असं वाटतं का मोठं घरात माणूस असलं का आपल्याला ना थोडा त्यांचा आधार राहतो. आणि त्या पण असं कोणी बसून नाही राहत, कोणी सर्वजण करूच राहतात. आता त्यांना पण जेवायला बसवलं होतं आणि मामा त्यांना ना त्यांच्या ताटाला पुजून घेतात. मी पण हे पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. मला काय असं काही एवढा अनुभव पण नाही, माहीत पण नाही. आणि ही तुम्हाला उशी दिसत असं ना तर मामांना खाली बसता येत नाही. त्याच्यामुळे ना मामा उशीवर बसतात, कारण की त्यांना खाली बसला का त्रास होतो. मग ते उशीवर बसला का थोडासा कमरेला ना त्यांचा आधार भेटतो, म्हणून त्याच्यामुळे ना ते नेहमी उशीवरच बसतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.